दुपारची वेळ आहे आणि आत्ता ब्लॉग सुरू केलेला आहे। आज येत आहे सासूबाई घरी अयोध्या ट्रिपवरून, तिकडचे सगळे प्रदेश फिरून पुन्हा एकदा। आणि इकडे मी बनवते भेंडीची भाजी। मागे भेंडी कापतच होते। थोडीशी तब्येत माझी नरम गरम आहे। सो येस, आता पटकन बनवते भेंडीची भाजी। आज आम्हाला कोणाला जेवायची इच्छा नव्हती। सकाळी सकाळी आम्ही बुर्जी आणि पाव खाल्लेले आहेत, ब्रेड। सो बट आता त्या येत आहेत तर त्यांच्यासाठी फक्त भेंडीची भाजी करणार आहे। चला करूया काम। हॅलो, पुन्हा एकदा विचारते कसे आहात सगळे। तर कालच मी किंवा याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असेल की तब्येत थोडीशी नरम गरम आहे आणि मी आता आलेली आहे फायनली घरी। म्हणजे आता सगळं झालंय, दिवाळी दसरा सासूबाईंचं फिरून वगैरे झालेलं आहे, त्या पण घरी आलेल्या आहेत आणि आम्ही पण आमच्या घरी आलेलो आहोत इकडे फ्लॅटवर। सो तब्येत बरी नाही, म्हटलं चला थोडंसं नारळ पाणी पिऊया। तर 2 नारळ मी मागवले होते आणि या मध्यंतरी ना 4-5 दिवसात किंवा 5-6 दिवस झाले मी काहीच शूट केलं नव्हतं। तर म्हटलं चला आता शूट करूया आणि काही गोष्टी आहेत त्या पण तुम्हाला दाखवायच्या आहेत। तर पहिले तर एक मिनिट, अरे एक मिनिट, मोबाईल लावते कारण हात पण दुखतोय धरताना। तर त्या जिकडे फिरायला गेल्या होत्या तिकडून काही छोटं मोठं सामान आणलेलं आहे, जे की ते दरवेळेसच आणतात। तर त्यापैकी या मला बँगल्स तुम्हाला दाखवते यामध्ये आहेत। हे एक कडा आणलेला आहे, एक त्यांनी स्वतःसाठी ठेवला आणि एक मला दिलेला आहे। अशा प्रकारचं मोत्यांचं आहे साईडला आणि मध्ये मल्टी कलरचे खडे आहेत। त्याच्यानंतर स्वराला, मला आणि दीदींना, माझ्या नंदेला सेम अशा या बँगल्स आणलेल्या आहेत। या आपल्याकडे पण भेटतात, बट आता त्या गेल्या तर बघा आणायचं काहीतरी म्हणून मग बांगड्या वगैरे, गळ्याचे हार वगैरे, कारण त्यांच्या बहिणीच्या मुली पण आहेत सगळ्या, सुना वगैरे, त्यांच्यासाठी असं छोटं मोठं काहीतरी द्यायला असं आहे। बोलताना पण दम लागतोय। सो यस, आणि साडी आणि ड्रेस आणलेला आहे दीदींना आणि मला। सो ड्रेस आहे एम्ब्रॉयडरीवाला। हा मी ऑनलाईन खूप वेळा बघितला होता, बट काही घेतला नाही। सो तो होताच नशिबात म्हणून आलेला आहे। असं त्याच्यावर एम्ब्रॉयडरी आहे, छोट्या छोट्या टिकल्या आहेत सेम कलर मध्ये आणि अम्ब्रेला हा ड्रेस आहे। बट खूप पातळ आहे, याच्यामध्ये आपल्याला स्लीप शिवून घ्यावे लागेल किंवा मग व्हाईट कलरची अशी। तर असा हा ड्रेस आहे, त्याच्यावर ही प्लेन ओढणी आहे, उघडत नाही आता मी त्याला, एक अशी गोटापट्टी लावलेली आहे फक्त, अशी ऑर्गेन्झा टाईप प्लेन ओढणी आहे। आणि साडी आणली दीदींना ग्रीन कलर मध्ये, डिझाईन वेगळी आहे, तिकडे बनारसी टाईप मध्ये, शालू टाईप मध्ये ही अशी साडी। ऍक्च्युली रेड कलर जरी दिसत असला, हा असा गाजरी कलर असतो ना, तसा कलर आहे हा। अशी ही साडी आणलेली आहे। तर आता बघूया यावर कधी आता मी ब्लाउज शिवेल नाही शिवेल हे। आणि दिवाळीच्या आधीच ना एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली असेल, ब्लॉग मध्ये सांगत होती की मी एक गोष्ट घेतलेली आहे, बट तिला म्हणजे असेंबल करायला पण वेळ नाही मिळाला। तर आज स्वरा पण घरी आहे आणि आज आमच्याकडे कोणतरी येत आहे, तर म्हटलं चला ती असेंबल करून तर ठेवूया गोष्ट, ती तुम्हाला मी दाखवते। थोडासा ब्लॉग लो जरी जात असेल तरी तब्येत ठीक नाहीये, प्लीज समजून घ्या। त्याच्यामुळे ऍक्च्युली मला ब्लॉग करायची सुद्धा इच्छा नव्हती, बट मग एकदा का गॅप पडला ना का तो कंटाळा येत जातो आणि मग होत नाही मग सगळ्या गोष्टी, मला उभं पण नाही राहत आहे। बट ठीक आहे, इट्स ओके, मी तुम्हाला दाखवते। मी इकडे रेंटने राहते, त्याच्यामुळे मला मोठं सामान काही आणायचं नव्हतं घरासाठी। तर हे जे मी घेतलेलं आहे ते आहे कबर्ड। तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळा ॲमेझॉन मिशोवर असतं, तर मी ॲमेझॉनवरून हे कबर्ड मागवलेलं आहे। आता याचे सगळे हे जे स्टीलचे रॉड्स आहेत ते असेंबल करायचे, तर ते काम स्वरा करणार आहे कारण माझ्यात त्राण नाही आहे। खूप दिवस झाले, दिवाळीच्या आधी आलेलं आहे हे आणि तेव्हापासून लावलेलंच नाही कारण आम्ही तिकडे होतो। सो आता आलो इकडे फायनली आणि मग आता ते असेंबल स्वरा करणार आहे। तर चलो
करूया, ते झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. त्याआधी पिते थोडंसं नारळ पाणी, कारण ताकद यायला हवी. आता सराला आज सुट्टी आहे आणि यस आज वोटिंग पण आहे. सो सगळ्यांनी जाऊन वोटिंग केलीच असेल हा ब्लॉग येईपर्यंत अर्थात. सो मलाही बरं नाही आहे तरी मी जाणार आहे. मी यांना म्हटले मला घ्यायला या, मला वोटिंग करायची आहे, कारण आपला हक्क आहे, तो प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. सो नक्कीच ती केलीच पाहिजे. आणि माझी स्वरा विचारी कपडे धुती, आत्ताच भांडी घासून झाली, कारण माझ्यावर म्हणजे मला खरंच जमत नाही आहे सध्या आणि खूप काम करते आहे सध्या ती. तर थोडंसं वाईट पण वाटतं कुठेतरी मनाला की पोरीला एवढं काम करावं लागतं. बट काय करणार आता, बरं नसल्यावरच माणूस मग गरज पडते ना, असं आहे. सो येस आता नारळ पाणी पिऊया आणि मग नंतर कपाट लावूया. तसं तर हे कपाट लावणार आहे स्वराज, कारण मला जास्त वेळ बसायला पण जमत नाही आहे, चक्कर वगैरे येत आहेत. आणि म्हटलं चला आधी चेक करूया की सगळ्या काही वस्तू म्हणजे योग्य आल्या आहेत की नाही. तर याचे काहीतरी 16 असे शीट्स आहेत, म्हणजे आपल्याला कप्पे आपण म्हणतो ना कंपार्टमेंट, ते आहेत. एक मोठं कवर आहे आणि या स्टीलच्या रॉड आहेत, तर त्या काहीतरी 76 का काही असं होतं. आणि त्यावर एक मॅन्युअल होतं, बट त्यावर जास्त काही नव्हतं, फक्त फोटो दिला होता आणि म्हणजे करा मग तुम्हीच असं. मग सगळं सेग्रिगेट केलं, व्यवस्थित मोजून ठेवलं, ज्यांनी जेवढे क्वांटिटी सांगितली होती तेवढी, आणि सराला म्हटलं करा. तर तिने ट्राय तर केलं, बट खूप साधं काम नाही आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला आता परत मग मलाच ते घेऊन बसावं लागलं. प्रयत्न झालेले आहेत, शेवटी ते मलाच करावं लागणार आहे आता. तर आता मी बसते, टाईम लॅप्स लावते आणि पटापट बघूया आता मला तरी जमते का. खूप प्रयत्नांनी आम्ही हे कबर्ड रेडी केलंय, तुम्हाला दाखवते व्यवस्थित. अजून त्याच्यावर त्याचं कवर चढवायचं आहे, त्याला कपडे घालायचे, बट वाटतं तेवढं इझी नाही आहे हे. इतका वेळ लागलाय तुम्हाला, म्हणून टाइम लॅप्स मध्ये दाखवलं. इतका वेळ लागला ना याला की काय सांगू. आता त्याला कपडे घालते आणि मग फायनल लुक दाखवते. आणि त्याच्यात कपडे ठेवायचं तर आज नाही होणार बाबा, ते बघू नंतर. सो अशा प्रकारे आपलं हे कबर्ड रेडी आहे. आता त्याला आम्ही कपडे घालू. तर आपल्याला मिळत आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 कप्पे, आणि इकडे असं लटकवायला वगैरे. ओके, तर थोडंसं क्रॉस दिसतंय आमच्याकडून, काय चुकी झाली तेच कळेना शेवटपर्यंत. लागलं तर आहे, पूर्ण असेंबल झालेलं आहे. बघू आता हे असं ना, इकडून ताणलं का तिकडं निघतं, तिकडून ताणलं का तिकडं निघतं, तर याला फिक्स करावं लागेल. सो हे चालले माझे मिस्टर तिकडे वोटिंग करायला, आणि माझी वोटिंग झालेली आहे. माझं दुसऱ्या स्कूलमध्ये होतं. फायनली कशी तरी उठून आलेली आहे आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी, आणि ते मी केलेलं आहे. आता आपण वोटिंग कोणाला करतो काय करतो हे सांगायचं नसतं, ते टॉप सिक्रेट असतं बाबा. आपण काय पॉलिटिक्सच्या फंदात पडत नाही, बट मतदान आपला हक्क आहे, तो जरूर बजवायचा असतो. तर ते मी केलेलं आहे आणि सक्सेसफुली वोटिंग केलेली आहे. आता हे गेलेत त्यांची वोटिंग करायला. गर्दी जास्त नसेल तर ते आत्ता करून घेतील, किंवा मग मला घरी सोडतील आणि पुन्हा येतील. चलो.
मी घरी आलेली आहे आणि फायनली हा जो कबर्ड आहे याला कपडे घातलेले आहेत, त्याचं कवर चढवलेलं आहे आणि याचा लुक काहीसा बाहेरून असा दिसतोय. आतमध्ये अजून कपडे त्याचे लावायचे आहेत आणि याला 4 चेन आहेत. दोन्ही बाजूने तुम्ही खोलून पूर्णपणे ओपन करू शकता किंवा मग मधले कप्पे तुम्हाला 3 याचे पार्टिशन आहेत तर तसे पण तुम्ही ओपन करून यूज करू शकता. सो आता मी चेन ओपन करून दाखवते. चेन ओपन केलेली आहे तर याला आपण पूर्णपणे अशा प्रकारे ओपन करू शकतो आणि व्यवस्थित आपले कपडे ठेवू शकतो, काढू शकतो. जर तुम्हाला नसेलच कवर आवडत तर त्याला आपण वरती रोल करून अटॅच पण करू शकतो. त्याला वेल्क्रो दिलेले आहेत, तेही तुम्हाला मी करून दाखवते. सो अशा प्रकारेही ठेवू शकतो आणि कधी झाकून ठेवायचं तर झाकूनही ठेवू शकतो. म्हणजे एकदम वेल मॅनर्ड असं ते राहणार आहे. आता त्याच्यात किती कपडे बसतात, काय बसतात ते मी दुसऱ्या दिवशी कपडे ठेवून तुम्हाला दाखवते. तर येस, दुसऱ्या दिवशी मी कपडे रचून ठेवलेले आहेत. यामध्ये यांचे कपडे, माझे कपडे, स्वराचे अजून ठेवले नाही. त्याला जागा भरपूर शिल्लक आहे. अजून एवढे कपडे माझे भरपूर राहिलेले आहेत. प्रत्येक कप्प्यामध्ये तुम्ही 10-15 तुमचे ड्रेस इझिली ठेवू शकता, अगदी परफेक्ट रचून. पण मला असं वाटतं जास्तही लोड नको द्यायला, कारण हे मेटलचं नाही आहे. बट छान दिसतंय आणि माझ्यासाठी युजफुल आहे. मी त्या साईडचा बॉक्स दिसतो ना, त्यामध्ये माझे कपडे ठेवायचे. आता तो रिकामा केलेला आहे. असं वाटतं आणखी एक घ्यावा. सो अशा प्रकारे हे ठेवलेलं आहे. कसं वाटलं मला नक्की सांगा.